रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। 2025 मध्ये आता केशरी, पिवळे, पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी 4 नवीन आता योजना आल्या आहेत। आता रेशन कार्ड धारकांना महिन्याला 3 मोठे लाभ आता मिळणार आहेत। यामध्ये पहिला जो लाभ आहे तर त्यामध्ये तुम्हाला एका नवीन योजनेमधून 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर दुसरा जो लाभ आहे म्हणजे दुसरी योजना आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला 5000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर तिसरा लाभ आहे तो म्हणजे तिसरी योजना आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 7000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे, पांढरे, केशरी यापैकी कोणतेही एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर केशरी, पिवळे किंवा पांढरे यापैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। कारण आता महाराष्ट्रातील पिवळे, केशरी व पांढरे या रेशन कार्ड धारकांसाठी सुरू झाले आहेत 3 जबरदस्त योजना। आता रेशन कार्ड धारकांना मिळणार पहिल्या योजनेमधून 3000 रुपये, दुसऱ्या योजनेमधून 5000 रुपये, तिसऱ्या योजनेमधून 7000 रुपये। बघा, तुमच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे यापैकी जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 3 मोठे लाभ मिळणार आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे पिवळे, पांढरे व केशरी या 3 रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 नवीन योजना घोषित केल्या आहेत, ज्यामधून तुम्हाला 3000 अधिक 5000 अधिक 7000 असे टोटल तुम्हाला 15000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे। आता बघा, 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीयांसाठी 3 नवीन योजनांची आता घोषणा केली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पैशांचा लाभ मिळणार आहे। मग आता मित्रांनो, या 3 नवीन योजना जर आल्या आहेत तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती पात्रता आता राहणार आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, तुम्हाला याचा लाभ कसा घेता येणार आहे, सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजणार आहे। पहिल्या योजनेमधून 3000, दुसऱ्या योजनेमधून 5000, तिसऱ्या योजनेमधून 7000 असे टोटल तुम्हाला 15000 रुपयांचा लाभ आता तुम्हाला आता केंद्र शासनाच्या वतीने मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे, केशरी आणि पांढरे यापैकी एक जरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा। मित्रांनो, तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला यामधील कोणताच लाभ मिळणार नाही, कारण यामध्ये वेगवेगळी 6 कागदपत्रे सांगण्यात आली आहेत, तसेच वेगवेगळ्या योजना आहेत, त्यासाठी 3 अर्ज तुम्हाला करायचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। 3 अर्ज जे आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अर्ज करायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, देशातील गोरगरीब पिवळे, पांढरे, केशरी रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नधान्य तर मोफत केलेच आहे। तुम्हाला माहित आहे गहू तांदूळ मोफत मिळते, तर आता बघा, त्यासाठी त्यांचा इतर खर्च भागवण्यासाठी म्हणजे तुमचा इतर खर्च भागवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या आता योजना सुरू करण्यात आल्या आहेत, ज्याचा फायदा आता देशातील 70 ते 75 कोटी लोकांना होणार आहे। त्यामुळे तुम्हाला या 3 योजनांचा संपूर्ण लाभ पाहिजे असेल तर तुम्ही पात्र राहणार आहे का, नक्की बघा। तुम्ही पात्र राहिल्यानंतर तुम्हाला या 3 योजनांचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे कोरोनानंतर देशातील सर्वच्या सर्व पिवळे, केशरी या रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला गहू तांदूळ मोफत मिळत आहे, तुम्हाला माहितीच आहे। म्हणजे तुम्हाला 1 रुपया पण खर्च न करता तुम्हाला गहू तांदूळ मोफत मिळतात। परंतु जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी पैसे पण लागतात, असे सरकारच्या लक्षात आल्याने तुम्हाला आता रेशन कार्ड धारकांना पैसे सुरू आता करण्यात आले आहेत। तर त्या पैशांचा लाभ कसा घ्यायचा बघा, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 3 योजनांची आता घोषणा केली आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। मित्रांनो, हा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची तुम्हाला 6 कागदपत्रे इथे लागणार आहेत। यासाठी काही पात्रता देखील सरकारने ठेवल्या आहेत, काही अटी देखील ठेवल्या आहेत। तसेच या ज्या 3 योजना आल्या आहेत, या 3 योजनेच्या माध्यमातून 3 अर्ज तुम्हाला वेगवेगळे करता येणार आहेत, तर 3 योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे भेटणार आहेत। तर बघा, 2025 या नवीन वर्षामध्ये ज्या महिन्यामध्ये आता याच महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बजेट झालं,
त्यावेळी या बजेटमध्ये अर्थमंत्री देशाच्या निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। यामध्ये स्वतः अर्थमंत्री यांनी देशाचे स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे देशातील सर्वच्या सर्व पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारक अत्यंत आनंदी झाले आहेत। यामध्ये पिवळे, पांढरे, केशरी रेशन कार्ड धारकांना 3 मोठे लाभ आता घोषित केले आहेत। आता मित्रांनो, तुम्हाला कसा याचा लाभ घ्यायचा सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता रेशन कार्ड धारकांनो, आता तुम्हाला हे जे 3 लाभ मिळणार आहेत यासाठीचे महत्त्वाचे 5 पात्रता आहेत। 5 पात्रता ज्या आहेत तर त्या 5 पात्रता तुम्हाला सांगतो। त्यानंतर लगेचच तुम्हाला 5 कागदपत्र सांगतो। त्यानंतर तुम्हाला या 3 योजनांसाठी 3 वेगवेगळे अर्ज कुठे भरायचे ते सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे, पांढरे, केशरी यापैकी एक रेशन कार्ड असेल तर तुम्ही लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला नवीन योजनेच्या माध्यमातून पैशांचा लाभ मिळणार आहे। आता यामध्ये मी तुम्हाला आता 5 पात्रता सांगतो। या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला 3 योजनांचा लाभ भेटणार आहे। पहिली जी पात्रता आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ठेवली आहे, ती म्हणजे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी पगार घेत नसावा, म्हणजे सरकारी नोकरी तुमच्या कुटुंबामधील एकाही व्यक्तीला सरकारी नोकरी नसायला पाहिजे, तरच तुम्ही या 3 योजनांसाठी पात्र आहात असं यामध्ये म्हणलंय। बघा, आता सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचं सांगतो। त्यानंतर मित्रांनो, दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची पात्रता आहे, ती म्हणजे तुमच्या घरातील 60 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा पेन्शनधारक आहेत, त्यांच्यासाठी देखील ही योजना असणार आहे। परंतु त्यांची इन्कम जी आहे किंवा त्यांची पेन्शन जी आहे तर ती जास्त नसावी, म्हणजेच इन्कम टॅक्स सरकारला ते बसत नसावे, म्हणजे सरकारला ते कर भरत नसावे। जर तुम्ही कर कोणताही भरत नसाल तर तुम्हाला हा लाभ आता दिला जाणार आहे। त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, तुमची जी जमीन आहे तर ती जमीन 10 एकरपेक्षा जास्त नसावी। ज्या नागरिकांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे परंतु त्यांच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे यापैकी रेशन कार्ड आहे परंतु बघा 10 एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल तुम्हाला तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, या 3 योजनांचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आले। त्यामुळे 10 एकरपेक्षा तुम्हाला कमी जमीन पाहिजे असं सांगण्यात आले। त्यानंतर बघा, चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरातील सर्व कुटुंबाचे उत्पन्न जे आहे तर ते उत्पन्न 5 लाखांच्या वरती नसावे, कारण घरामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या एकच रेशन कार्ड असते, मग त्यामध्ये पिवळे असेल, पांढरे असेल, केशरी असेल, एकच रेशन कार्ड असते, तर यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये उत्पन्न 5 लाखांच्या वरती नसावे तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा, 5 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न जे आहे तर ते अजिबात नसावे तरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे। तर बघा, यानंतर 5वी पात्रता जी आहे महत्त्वाची पात्रता ती म्हणजे तुमच्या शहरामध्ये, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या शहरामध्ये 1 गुंठ्याचा प्लॉट तुमचा जास्त नसावा, 1 गुंठ्याच्या प्लॉटवरती नसावा। तसेच तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 लोक 5 लोक राहत असतील तर यामध्ये एका रेशन कार्डवरती फक्त एकालाच लाभ दिला जाणार आहे, म्हणजे पूर्ण कुटुंबामध्ये फक्त एकालाच लाभ अशा या महत्त्वाच्या सरकारकडून, केंद्र सरकारकडून पात्रता आले आहेत। या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा, आता मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची यानंतर आता 5 कागदपत्रे सांगतो। यामधील पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड हे लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा लागणार आहे। त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे, कारण याच बँकेमध्ये तुमचं जे आहे तर ते पैसे जमा होऊन आहेत। चौथं कागदपत्र म्हणजे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। त्यानंतर 5वं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड असावे लागणार आहे। तर ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे। तर बघा, आता तुम्हाला कोणकोणता लाभ कोणकोणत्या योजनेमधून मिळणार आहे तर सर्वांनी काळजीपूर्वक बघा। आता बघा, रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ही जी पहिली योजना आहे तर यामधून तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। तर ती 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत तर बघा, तुमच्या घरामध्ये वयाची 60 वर्षे पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। तुमच्या घरातील आई वडिलांचे किंवा कोणत्याही घरातील तुमच्या व्यक्तीचे 60 वर्ष पूर्ण असेल
तर त्या व्यक्तीला 3,000 रुपये महिन्याच्या महिन्याला आता मिळणार आहे। तर यासाठी अर्ज कुठं भरायचा ते सांगतो बघा। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे सर्व महिलांसाठी आहे। तुमच्या घरामध्ये कोण जर महिला असेल तर त्यांच्यासाठी त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 5,000 रुपये देण्यात येणार आहेत। याचा अर्ज भरून तुम्ही 5,000 रुपयेचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे तुम्हाला 7,000 रुपये मिळणार आहेत। बघा आता तिसऱ्या योजनेमधून 7,000 रुपये कसे मिळणार आहेत बघा, नक्की बघा। ती म्हणजे योजना ज्यांच्याकडे गॅस आहे त्या गॅस धारकांना आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी आणि शेगडी घेण्यासाठी 7,000 रुपयांची मदत शासनाकडून मिळणार आहे। तसेच अजून पण नवनवीन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत, याची पण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आता याचा अर्ज कसा भरायचा सांगतो बघा। याचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही गुगलवरती जाऊन या योजना सर्च करून तुम्हाला घ्यायचा आहे, किंवा जवळच्या जर तुमची नेट कॅफे असेल जवळ कोणती तर त्या नेट कॅफेमध्ये जाऊन या योजनांची नावे सांगून तर तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या दररोज नवीन योजना पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।